माणुसकीचा ओलावा. एका विहिरीतील मुक्या जीवांना मिळालं अभय. गोडोलीतील एका खाजगी विहिरीच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार होते. विहिरीचे पाणी उपसण्याचे यंत्र लावले गेले आणि पाण्याचा उपसा सुरू झाला. जसजसे पाणी कमी होऊ लागले तसतसे विहिरीच्या तळाशी असलेल्या माशांची आणि कासवांची तगमग वाढू लागली. पाणी पूर्ण आटले असते तर या शेकडो जलचरांचा तिथेच अंत झाला असता, पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. ही बाब नगरसेवक रवी पवार यांच्या कानावर पडली आणि त्यांच्या संवेदनशील लोकप्रतिनिधी तातडीने हरकतीत आला. राजकारणाच्या धावपळीत अनेकदा निसर्गाचे छोटे घटक दुर्लक्षले जातात, पण रवी पवार यांनी या मुक्या जीवांच्या सुरक्षिततेसाठी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी विलंब न लावता स्थानिक कार्यकर्त्यांना आणि तरुणांना एकत्र केले. चिखल आणि गाळाने भरलेल्या या विहिरीतून प्रत्येक मासा आणि कासव सुरक्षितपणे बाहेर काढणे हे एक मोठे आव्हान होते. तरीही अत्यंत काळजीपूर्वक आणि हळुवारपणे या सर्व जलचरांना जाळ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मृत्यूच्या छायेत असलेल्या या जीवांना जेव्हा रवी पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोडोलीच्या अथंग जलाशयात मुक्त केले, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना नवे जीवन मिळाले. हा उपक्रम केवळ जीव वाचवण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे पर्यावरणाचा मोठा विचार दडलेला होता. जलाशयात सोडलेली ही कासवे तिथल्या पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण करण्यास मदत करणार होती, ज्यामुळे तलावाचा नैसर्गिक समतोल राखला जाणार होता. विकास कामे तर होतच राहतील, पण निसर्गाचा समतोल राखणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, हा संदेश रवी पवार यांनी आपल्या कृतीतून दिला. आज गोडोली परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत असून एका जागरूक लोकप्रतिनिधीने दाखवलेली ही संवेदनशीलता समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरली आहे.